नाव आर्या आपण करते आहे. मी आता 4थी शिकते. माझ्या कथेचं नाव आहे भाकरी. मित्रांनो, एक खूप गरीब माणूस असतो. त्याच्याकडे खायला 2 वेळचे अन्न सुद्धा नसतात. तो एके ठिकाणी बसलेला असतो. तेव्हा त्याला त्याच्या समोरून जाताना एक साधू महाराज जाताना दिसतात. तो त्या साधू महाराजांकडे जातो आणि म्हणतो, महाराज, तुम्ही तर खूप महान साधू दिसत आहात. तुम्ही माझं नशीब बघून सांगा. माझ्या नशिबात लिहिलेलं काय आहे? कारण मला 2 वेळचे अन्न सुद्धा मिळत नाही. माझ्या आयुष्यात फक्त दुःखच दुःख आहे. तेव्हा ते साधू महाराज म्हणतात, ठीक आहे. आणि डोळे बंद करून काही वेळ ते साधना करतात. काही वेळानंतर ते डोळे उघडतात आणि त्या गरीब माणसाला सांगतात, तुझ्या आयुष्यात इथून पुढे फक्त 20 भाकरी लिहिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुझ्या आयुष्यात काहीच नाही. तेव्हा तो गरीब माणूस म्हणतो, महाराज, तुम्ही तर खूप ज्ञानी आहात, विज्ञानी आहात. तुम्ही एवढं भविष्य बघता तर असं काहीतरी करा की त्या 20 भाकऱ्या मला आत्ताच्या आत्ता मिळाल्या पाहिजे. तेव्हा ते साधू महाराज म्हणतात, अरे, तुझ्या आयुष्यात तर फक्त 20च भाकऱ्या लिहिलेल्या आहेत. ते तू आता मिळून करशील तरी काय? तेव्हा तो गरीब माणूस म्हणतो, महाराज, जर मला त्या 20 भाकऱ्या मिळाल्या तर बरं होईल. आणि साधू महाराज आपल्या काही शिष्यांच्या मदतीने त्या 20 भाकरी आणून देतात. तेव्हा तो गरीब माणूस खूप खुश होतो, कारण त्याने आजच्या इतके जेवण कधीच बघितले नव्हते. पहिल्यांदा तो अर्धी भाकरी खातो, त्यानंतर 1 खातो, त्यानंतर तो 2 भाकरी खातो. तेवढ्यात त्याचं पोट भरून जातं. तेव्हा तिथून जाताना दिसतो तेव्हा तो त्या गरीब माणसाला म्हणतो, घे, आज माझ्याकडे 18 भाकरी आहे, त्यातल्या 2 तो घे. काही गरीब माणसाकडे जातो आणि म्हणतो, आज त्या गरीब माणसाकडे खूप भाकरी आहे. मग सगळे गरीब माणसं त्या गरीब माणसाकडे जातात. काही वर्षांनंतर ते साधू महाराज त्या रस्त्याने जात असतात. तेव्हा त्यांना आठवतं की काही वर्षांपूर्वी आपण एका जणाला त्याचं भविष्य सांगितलं होतं. तर बघूयात त्याचं काय झालं. जेव्हा ते त्या जागेवर जातात, ते पाहून ते खूप हैराण होतात. ते बघतात तरी काय, तो माणूस खूप धनवान झालेला असतो. तिथे एक मोठे मंडप बांधलेला असतो. त्या मंडपात खूप सारे लोक जेवण करत आहेत. आणि जेवणात तरी काय, जेवणात तर स्वादिष्ट आणि पक्वान आहे. तेव्हा ते साधू महाराज त्या माणसाकडे जातात आणि म्हणतात, अरे, तुझ्या आयुष्यात तर फक्त 20च भाकऱ्या लिहिलेल्या आहेत. मग आज तू इतका धनवान कसा झालास? तेव्हा तो माणूस म्हणतो, महाराज, तुम्ही ज्या मला 20 भाकऱ्या दिलेल्या होत्या, त्यातल्या मी फक्त 2च खाऊ शकलो. आणि उरलेल्या 18 भाकऱ्या मी माझ्यासारख्या गरिबांना वाटल्या. माझे हे कार्य बघून काही लोक माझ्याकडे आले. थोडं वाटायचे. एक दिवशी माझ्याकडे इतकं जेवण झालं होतं की मी खाऊन सुद्धा 100 लोकांना वाटू शकत होतो. त्याच लोकांनी मला घर घेऊन दिलं. त्यांनीच मला व्यवसाय चालू करून दिला. आज माझा व्यवसाय माझी बायको बघते आणि मी इथे लोकांना जेवण घालतो. तर मित्रांनो, तुम्ही जेवढे लोकांना वाटचाल त्याच्यापेक्षा दुप्पट पटीने तुम्हाला मिळतं. हा निसर्गाचा नियम आहे. काही लोकांचा असा गैरसमज होतो की आपण मदत करावी तर फक्त पैशांनीच करावी. तर मित्रांनो, असे नाही. आपण दूरच्या मदतीने आपल्या जवळचे ज्ञान देऊन करू शकतो. आपण दुसऱ्यांना चांगलं मार्गदर्शन करू शकतो. आणि आपण एखाद्याला आधारासाठी खांदा देऊ शकतो. नाही काय जमत असेल तर एक छानसं हास्य तर देऊ शकतो. मित्रांनो, काही लोक असं समजतात की आपण ज्यांना मदत केली त्यांनीच आपल्याला मदत केली पाहिजे. पण असं नाही. त्याचं फळ आपल्याला निसर्गाकडून सुद्धा मिळतं. तर मित्रांनो, आपण आपलं आयुष्य छानसं जगूयात. देण्याचा व घेण्याचा कर्म सतत करत राहूया. धन्यवाद.